शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर. जळगाव हा जिल्हा केळी उत्पादनासाठी जगात प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील शेतकरी आता केळीसोबत वेगवेगळे प्रयोग करून इतर फळे आणि धान्याचे उत्पादन घेत आहेत. चोपडा तालुक्याच्या तावसे गावातील अल्पभूधारक असणाऱ्या शेतकरी विनोद पाटील यांनी असाच एक वेगळा प्रयोग करत तब्बल 40 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले. त्यांनी आपल्या शेतात ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून ग्रीनोरा गोल्ड सीड्स या नामांकित कंपनीच्या कलिंगडाची लागवड करून अवघ्या 65 दिवसात विक्रमी उत्पादन घेतले. यासाठी शेतकरी विनोद पाटील यांना ग्रीनोरा सीड्सचे तुषार पाटील आणि राहुल पाटील तसेच चोपडा येथील श्री ॲग्रो एजन्सीचे डॉक्टर निकम यांचं मार्गदर्शन लाभलंय. प्रगतिशील शेतकरी विनोद पाटील एक अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी ग्रीनोरा सीडचं गोल्ड हे वाण लावलं होतं. डिसेंबरला लागवड असून यावर्षी विपरीत वातावरणात अति थंडी होती, पाऊस पडला, तरी त्यांची मेहनत त्यामुळे आज जवळजवळ एकरी 22 ते 25 टन कलिंगड येईल आणि माल अतिशय उत्तम दर्जाचा एक्सपोर्ट क्वालिटीचा असून याला मालाला मजबूती आहे. आणि शेतकऱ्यांनी एक चांगली मेहनत जर घेतली, शेतीवर प्रेम केलं, तर खरंच विनोद पाटलांसारखं आपल्याला सोन्याचे दिवस शेतीला येतील. आणि मेहनतीला फळ लागतं आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता आज जे विकलं जाईल ते शेतकऱ्यांनी पिकवावं. अशी चांगली व्हरायटी जर हातात पडली तर नक्की आणि योग्य मार्गदर्शन, शेतकऱ्याची मेहनत हे सर्व जर पंचसूत्र जुळून आलं तर नक्कीच शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. कलिंगडाचे भरघोस उत्पादन तर निघालेच, परंतु त्याचा बाजारभाव सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. मालाची क्वालिटी बघून चोपडा शहरातील आणि बाहेरील राज्यातील व्यापाऱ्यांनी योग्य भाव दिल्यामुळे शेतकरी विनोद पाटील यांना दिलासा मिळालाय. हम जो तो नेशनल पपीते वाले बोल रहे हैं, नेशनल फ्रूट वाले, चोपड़ा वाले, ये जो तो माल बढ़िया है. ये विनोद दादा का माल लिया है, तावसा शिवार का. माल में क्वालिटी है, मजबूती है. बाहर की लॉन्ग रूट की लोडिंग के लिए ये माल मजबूत है और काट में भी लाल है, मीठा है, माल बढ़िया है. तो मेरा व्यापारी हो या किसान हो, किसी से भी यही विनंती है कि भाई ये जो कंपनी है ये जो है तो बढ़िया है और मजबूती वाली है और ये काट में लाल भी है, मीठा भी है, साइज भी बढ़िया है. केवळ 2 बिघा जमिनीवर 35 ते 40 टन कलिंगडाचे उत्पादन घेणारा तावसे येथील शेतकरी विनोद पाटील यांचा सत्कार देखील करण्यात आला असून त्यांच्या या यशस्वी लागवडीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी. आज आपण चोपडा तालुक्यातील तावशा शिवारात आलो आहेत. तावशे शिवारात येण्याचे कारण असं की तावश्याचे जे काही शेतकरी आहेत ते प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे. ते विविध प्रकारचे आपल्या शेतामध्ये प्रयोग करत असतात. असेच एक विनोद पाटील की त्यांच्या शेतात त्यांनी ग्रेनोला गोल्ड गुजरात सीड्स या कंपनीकडनं त्यांनी टरबूज लागवड केलेली आहे. आपण त्यांचे काही या टरबूजच्या संदर्भात काही गोष्टी जाणून घेऊया. की दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही हे जे ग्रेनोला सीड्स या जातीचं जे टरबूज लागवड केली, हे टरबूज कधी लागवड केली? 28 डिसेंबरला या टरबूजची लागवड केलेली आहे. आणि लागवड केल्यानंतर म्हणजे सेटिंगसाठी थंडी एवढी पडली की मला वाटत होतं की टरबूज येणार नाही. पण गिरनोरा गोल्ड असं सीड्स आहे की त्याने दाखवून दिलं की बाबा खरंच रोगाची प्रतिकारशक्ती किती आहे माझ्यामध्ये, असं ते गिरनोरा गोल्ड सीड्सने दाखवून दिलेलं आहे. आणि मार्गदर्शन हे पिकवायला काही नाही, मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं असतं. मार्गदर्शन मला श्री ॲग्रोवरून मिळालं. राहुल दादा आहेत, मिलिंद दादा आहेत, आमचे श्रेष्ठ काका आहेत. हे वेळोवेळी सांगत असतात कुठे बी कार्यक्रम राहिला की बाबा करायचं, व्यवस्थित करायचं आणि कोणाला बळी न पडता आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण हे करायचं. आणि श्री ॲग्रोवर असे प्रोडक्ट आहेत की बाबा ते इतके पॉवरफुल आहेत की त्यांचा रिझल्ट दुसऱ्यात म्हणजे 24 तासाचा रिझल्ट शेतात दिसायला लागून जातो. हे जे तुम्ही आपल्या शेतामध्ये टरबूजची लागवड केली, बरोबर, याच्यातनं किती टन उत्पन्न अपेक्षित आहे किंवा सध्या काय बाजारभाव चालू आहे, बरोबर. याच्यातनं तुम्हाला का नफा वजा जाता काही नफा मिळतोय का? हे आता बाजारभाव तर 11 रुपयाप्रमाणे मी दिलेलं आहे. 1.5 एकर आता क्षेत्र माझं कटिंगवर चालू आहे. मला अपेक्षित उत्पन्न 35 टनापर्यंत आहे आणि मला खर्च आलेला आहे 1.5 एकरला 1 लाख रुपयापर्यंत खर्च आलेला आहे. तरी
खर्च जाऊन मला 2-2.5 लाख रुपये 2 महिन्यात कोणतं पीक देत नाही, असं मला गिरणारा गोल्ड सीड्सकडून मला नफा मिळणार आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की ग्रीनरा सीड्सचा हे जे टरबूज लागवड केलेली आहे ती नक्कीच एकदम चमकेदार फळ असून ते क्वालिटीसाठी एक्सपोर्टसाठी अति उत्कृष्ट फळ म्हणून त्यांचं एक ख्याती आहे. आपण अपेक्षा करूया की जे शेतकरी आहेत विनोद पाटील यांना ज्याप्रमाणे उत्पन्न अपेक्षित आहे ते उत्पन्न त्यांना नक्कीच मिळेल. न्यूज अनकटसाठी आत्माराम पाटील, तावशे, चोपडा.